दरोड्याच्या गुन्ह्यात 11 आरोपी अटक. इगतपुरी तालुक्यातील 9 आरोपींचा समावेश. त्र्यंबकेश्वर पोलिसांची डायल 112 प्रणाली अंतर्गत धडाकेबाज कामगिरी. तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळ पडलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अवघ्या काही तासातच मोठी कारवाई केली आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी डायल 112 प्रणालीचा प्रभावी वापर करत जलद गतीने सापळा रचून तब्बल 11 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील 9 आरोपी हे इगतपुरी तालुक्यातील आहेत. पहाटे 3 वाजेच्या सुमारास 11 अज्ञात दरोडेखोरांनी तोंडास रुमाल बांधून साईट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुरे व साक्षीदार यांना मारहाण व दमदाटी केली. आरोपींनी तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर आणि कोयता यांसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून साक्षीदाराला दुखापत करण्याच्या हेतूने पळवून नेले. या दरोडेखोरांनी घटनास्थळावरून 11,11,050 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. यामध्ये साईटवरील ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक सबस्टेशनवर वापरण्यात येणाऱ्या SQMM कंडक्टर वायरचे 2 ड्रम, मोबाईल फोन यांचा समावेश होता. घटना घडताच फिर्यादी ज्ञानेश्वर सुरे यांनी न घाबरता तात्काळ डायल 112 प्रणालीवर कॉल करून त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, दुय्यम अधिकारी आणि गस्तीवरील अंमलदार यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने घटनास्थळ गाठले. आरोपींचा पाठलाग करून पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आपत्कालीन स्थितीत डायल 112 प्रणाली किती वेगाने आणि परिणामकारक काम करू शकते याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. या गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल आणि इतर पसार आरोपींचा शोध त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलमनुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 6,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, SQMM कंडक्टर वायर, 5 मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, लोखंडी कैचीचे कटर, कुऱ्हाड, तलवार, कोयता, पक्कड आणि स्क्रूड्रायव्हर हा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.